उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामती शहर आणि तालुक्यातील राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याच्या आदेशाच्या निर्णयाचं कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आलंय। याचा फायदा विधानसभा निवडणुकीत दादांना होईल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय। याच संदर्भात कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विकास कोकरे यांनी। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज बूथ कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला आणि या मेळाव्यामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये जो पराभव झाला होता त्यांच्या उमेदवाराचा, या पराभवाचा कुठेतरी आत्मचिंतन व्हावं यासाठी त्यांनी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना राजीनाम्याचे आदेश दिलेले आहेत। काहींचे राजीनामे घेतलेले आहेत। या संदर्भात अजित पवारांनी घेतलेला हा निर्णय कितपत योग्य आहे या संदर्भात इथल्या कार्यकर्त्यांशी आपण बातचीत करू। 100% हा निर्णय योग्य आहे। कारण काय, नवीन जो तरुण कार्यकर्ता आहे तो कधीही ज्येष्ठ पण चांगलेच आहे, ज्येष्ठांना आपल्याला नाव ठेवायचं नाही। ज्येष्ठाच्या मार्गदर्शनानुसार युवकांना ते तयार करून ज्येष्ठांनी सांगितलं पाहिजे की तुम्ही ह्या पद्धतीने नियोजन करा आणि जास्त जे पळणारा कार्यकर्ता आहे तो युवक कार्यकर्ता आहे। त्याच्यामुळं दादांनी निर्णय घेतलेला हा योग्य 100%। वास्तविक पाहता कोणत्याही पदाधिकाऱ्याने त्या लोकसभेच्या वेळेस काम केलेलं नाही। त्यांनी सर्व सोपवलं की ऑटोमॅटिकली होऊन जाईल, पण तसं तळागाळापर्यंत हे पोहोचलेलं नाही। त्यामुळं हे जर सर्वस्वी जबाबदार हे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी, की त्यांच्यामुळं ही पराभव झाला लोकसभेला। आता नवीन फळी आली तर 100% नवीन विचाराची येईल आणि तळागाळापर्यंत काम करणार होईल आणि त्यांना आवड असल्यामुळे ते राजकारणामध्ये समाजकारणामध्ये सक्रिय राहून लोकांच्या गरजा आणि लोकांच्या अडचणी सोडवतील। त्यामुळे नक्कीच फायदा होणार आहे। त्यामुळे जुन्या व्यक्तींनी सुद्धा, जुन्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांना समजून घेतलं पाहिजे, त्यांना ऐकोपा दिला पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे। आपल्या भागातली आपले उमेदवार आहेत त्यांना तुम्ही मदत करून त्यांना आपलंच केलं तर 100% विकास होईल आणि परिवर्तन घडेल। विधानसभेला दादांनाच मतदान करतील तरुण वर्ग आणि दादांनी हा योग्य निर्णय घेतला की तरुण वर्गाला संधी द्यायची, कारण तरुण वर्ग लोकसभेच्या वेळेस नाराज होता। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बारामतीचा दादा नेमका कोण हे बारामतीचे कार्यकर्ते आणि बारामतीची जनता ठरवेल। विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।